धनुभाऊ आम्हाला अगदी प्रचारात तुमच्या बरोबर सातत्याने पाहायला मिळाले। धनुभाऊ आता आजारी सुद्धा होते तेव्हा तुम्ही जाऊन त्यांची विचारपूस सुद्धा केली। नात्याची वीण आता कुठे घट्ट होताना पाहायला मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीत धनुभाऊ रिंगणात उतरत असताना पंकजाताई सुद्धा मला अशाच धनंजय आणि पंकजा हे जरी एक कुटुंब असेल तरी आमचे पक्ष एकत्र आलेत। पक्ष एकत्र नव्हते तर आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो। धनंजयनी तर माझ्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती आणि दोन्ही वेळा आम्ही लढलो। एकदा मी जिंकले, एकदा तो जिंकला आणि आता दोन पक्षच एकत्र आलेत त्यामुळे आम्ही दोन नेते सुद्धा आहोत। आम्ही केवळ बहीण बहीण आहोत, आम्ही एक जबाबदार नेते आहोत आपापल्या पक्षाचे। त्यामुळे आम्ही धनंजयनी माझ्यावर काम केले असं नाही, तर या राज्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या लोकांनी आणि भाजपच्या लोकांनी आणि शिवसेनेच्या लोकांनी मिळून काम केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच ते आम्ही डेकोरम ठेवणारच आहोत। आणि मी बहीण म्हणून काय आणि नेता म्हणून काय, जेव्हा त्यांनी माझ्यासाठी युती महायुती म्हणून काम केलं तर महायुती म्हणून आम्ही सुद्धा जसं त्यांनी माझ्यासाठी काम केलंय तसंच आम्ही त्यांच्यासाठी काम करू। पक्षाकरता केलेली सेटलमेंट आहे ही? नाही, पक्षाकरता केलेली सेटलमेंट गोड वाटली आहे, आता ही कडू वाटायचं काय कारण आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।